गाइस, वेलकम टू माय चॅनल. जसा जसा बिग बॉसचा सीझन संपत आहे, आता आखरी भाऊचा धक्का होणार आहे आणि त्याच्यानंतर फायनल, टॉप 5, टॉप 2 आणि त्याच्यानंतर जो पुढचा रविवार येणार आहे, तेव्हा फक्त फायनलिस्ट किंवा कोण विनर बनणार, कोण विनर नाही बनणार, एवढ्या जवळ गेम आलेला आहे. तरी सुद्धा मला वाटलं की आता बिग बॉस थोडा बोरिंग वाटेल, थोडा ड्रामा कमी होणार, लढाई वगैरे नाही होणार, कारण की आता सर्वजण शेवटच्या क्षणावर आलेले आहेत, तर थोडा बिग बॉसनं बोर होते. परंतु हा बिग बॉस मराठी 6 बिलकुल बोर होत नाहीये. जसा फिनालेले जात आहे, जसा ट्रॉफी जवळ जवळ चालली आहे, तसा तसा अजून इंटरेस्टिंग होऊन राहिलेला आहे. अजून दरारे येऊन राहिले, अजून भांडण येऊन राहिलेले आहे, अजून नवीन स्ट्रॅटेजी, अजून नवीन लोक जडत आहेत. म्हणजे एवढा सुंदर गेम वाटत आहे ना, जेवढा जवळ जवळ येते अजून मजा येते, लिटरली खूप मजा येत आहे. तर आजच्या एपिसोडची सुरुवात झाली राखी आणि विशालच्या गेम पासून. राखी आणि विशालने खरंच 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 खूप सुंदर गेम खेळला. खूप जास्त पैसे आणले त्यांनी, 3 लाख रुपये जमा करून आणले. आणि त्याने ज्या प्रकारे गेम खेळला, राखी ज्या प्रकारे ते प्राणी आणत होती, ज्या प्रकारे तो ऍक्ट करत होता, आय जस्ट लव्ह इट, आय जस्ट लव्ह इट. यार राखी खूप सुंदर खेळली, सर्वांपेक्षा ना राखी सर्वात छान खेळली. आता तन्वीकडे एकटीच वाचलेली होती, कारण की सर्वांचे 2-2 पेअर म्हणून खेळून झाले होते. आता बिग बॉसने म्हटलं की तू पहिली फायनलिस्ट आहेस, तर तू डिसाईड कर की तुला कोणासोबत खेळायचा होता. त्यावर ती म्हणते, रेवा म्हणते की मी खेळते, राखी म्हणते मी खेळते, हे दोघे असे होते की मी खेळते मी खेळते मी खेळते मी खेळते. त्यावर तन्वी म्हणते की राखीचा लक खरंच खूप चांगला आहे, तर आज मी राखीसोबत खेळते. आणि ते सुद्धा लोक जो खूप सुंदर गेम खेळतात त्यांच्या सुद्धा कॉम्बो. आणि राखीचा काय लक आहे यार. राखी जो म्हणजे असं असते ना, असं करायची आणि फेकायची, जो नंबर बोलायची ना की 5 नंबर 5 नंबर 5 नंबर आला, 6 नंबर 6 नंबर 6 नंबर आला. म्हणजे एवढा सुंदर लक होता भाई, मतलब राखीचा का लक आहे यार. आणि राखीने ज्या प्रकारे गेम खेळला, ज्या प्रकारे तो पिठाचा सुद्धा टास्क होता, त्या पिठामध्ये चाव्या काढायच्या होत्या 7, त्यांनी 8 वगैरे काढलं. खरंच खूप मजेदार आणि खरंच खूप सुंदर गेम होता. हे छोटे छोटे गेम ऍड केला ना, तर खरंच खूप मजा आली. आणि या पूर्ण टास्क सापशिडीच्या म्हणजे कित्येक वर्ष आपण लहानपणी मस्त असे असं वगैरे घेऊन पूर्ण खेळायचो असे. आता कसं आहे ना, आता सर्वच गेम म्हणा, सर्वच चवाष्टा, आमच्या इकडे चवाष्टा वगैरे म्हणायचे, किंवा सापशिडी, हे असं गेम वगैरे आहेत ना, आपण काय करतो मोबाईलवर खेळतो. परंतु प्रकर्षा अशा रीतीने बघणे आणि ऍक्च्युअली खेळणे, मग हे छोटे छोटे टास्क, खरंच खूप आनंद वाटला. लहानपणाची आठवण आली. खरंच खूप सुंदर बिग बॉसचा टास्क होता. त्यानंतर सर्वात मोठा ड्रामा सुरू झाला. मला वाटलं गेम संपला, आणि हा पूर्ण गेम संपल्यानंतर अख्ख्या ह्या पूर्ण गेम मधून त्यांनी 7 लाख रुपये जमा केले. बघितला तर खूप कमी आहेत, कारण की 25 लाख पैकी फक्त 7 लाख, मला वाटलं की 15 लाख, 26 लाख किंवा 20 लाख एवढ्यापर्यंत अमाऊंट गेली असती ना, थोडा चांगला वाटला असता. परंतु फक्त 7 लाख जमा त्यांनी केली, तरी ते सॅटिस्फाय होते की ओके चला झाला, जो तो चांगल्यासाठी झाला. गेम संपला. त्याच्यानंतर एका सोप्यावरनं विशाल बसलेला असतो, मस्त तयारी वगैरे करून असते, आणि दुसऱ्या साईडला अनुश्री असते. आणि अनुश्री आणि विशाल एवढे ऑब्सेस्ड आहेत ना, तन्वी पासून किंवा काटा ग्रुप पासून किंवा राकेश पासून. मतलब काय असते ना, मतलब विशालला एवढी मोठी शिक्षा भेटली की कोणाच्या मागे वगैरे बोलूच नको, कोणाबद्दल पर्सनल बोलूच नको, मारहाण केलं, फिजिकल झाला, सर्वच गोष्टी झाला. तरी विशाल एवढा ऑब्सेस्ड आहे ना. ज्या प्रकारे तन्वी टास्क खेळते, तिच्या समोर काय म्हणते, वाव यार तन्वी तू खरंच खूप चांगली खेळलीस, किंवा असा बाजूला काय म्हणते, या तन्वीनं खरंच खूप चांगला खेळला. परंतु मला वाटते की ते तन्वी जे आहे ना, फर्स्ट फायनलिस्ट बनली आहे ना, ह्या विशालच्या डोळ्यामध्ये ते चुबत आहे ते गोष्ट, कशाला बनली कशाला बनली कशाला बनली, मी खेळू शकत नाही, परंतु तन्वी का बरं बनली हे त्याला बिलकुल खपत नाहीये. म्हणून काय करते ना, आता एक काम करते, आता काटा ग्रुपचे सर्वात जास्त मेंबर आहेत, आता कोणी आहे नाही, ते काम करते, अनुश्रीला घेते, अनुश्रीला घेते आणि मग तन्वीला वगैरे बघते. हे तन्वी किती ऍक्टिंग करते यार, मतलब बघणं 2-3 महिन्यापासून सरळ ऍक्टिंगच करते यार, काय ऍक्टर आहे यार, काय ऍक्टर आहे. मग त्याच्यानंतर अनुश्री सुद्धा सुरू होते, यार राकेश सुद्धा किती ऍक्टिंग करते ना, मतलब त्याच्या मधामध्ये त्याच्या रिअल कॅरेक्टर येते, रिअल मतलब गुस्सा येते, गुस्सा वगैरे करते, काय ऍक्टिंग वगैरे करतात यार, हे लोकांना काय बुद्धू वगैरे बनवत आहेत. मला असं वाटतं की तुम्ही काय करता, अनुश्री तू काय करतेस आणि विशाल तू काय करतेस, तुमच्यामध्ये अँगर इश्यू नसतात, तुम्ही गुस्सा करत नाही, तू तर अक्षरशः लोकांना मारलास रे, फिजिकल झालायस, तर मग तुझ्या कोणता रिअल कॅरेक्टर आहे. म्हणजे बाजूचे लोक अँगर इश्यू करतात किंवा गुस्सा काढतात, तर त्यांच्या मधामध्ये रिअल कॅरेक्टर येते. आणि तुम्ही जेव्हा गुस्सा करता, आडस करता, भांडण करता, तर तो तुमच्या ऍक्च्युअली रिअल कॅरेक्टर आहे. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली रिअल कॅरेक्टर मध्ये या, आणि बाकीच्या लोकांना चुगली करून नाव बोट ठेवणे, हे कसे आहेत रे, हे तसे आहेत. तुम्ही आतापर्यंत बघितलं असाल, राकेश बसलेला आहे, तन्वी बसलेला आहे, ते लोक चुगल्या
टिंगल्या करत आहेत विशालचे, विशाल किती असा पावडर खाते, विशाल किती असा आहे, विशाल तसा आहे, असं कधी बोलताना दिसले तुम्हाला? ते कधीच बोलत नाही. राकेश म्हणजे राकेश तर इव्हन विशालला कन्सिडर सुद्धा करत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की मला याच्यासोबत ह्याची शक्कल सुद्धा बघायची नाही, डिस्कशन काय करू. परंतु विशाल आता सुद्धा राकेश आणि तन्वीपासून ऑब्सेस्ड आहे. म्हणजे टोळी ग्रुपचे एवढे काटापासून ऑब्सेस्ड आहेत. म्हणजे आता ते बसतात, त्यांच्याबद्दल चुगली करतात, असा दिसते तसा दिसते. तुम्हाला काय गरज आहे त्यांच्याबद्दल चुगली करायची? तुम्ही स्वतः बसा, स्वतःबद्दल डिस्कशन करा. म्हणून मला हाच फरक आवडते. टोळीच्या तुम्ही बघाल, टोळीनं दुसऱ्यांबद्दल किंवा काटा ग्रुपबद्दल नेहमी वाईट 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 बोलत असते. परंतु हे लोक ना ग्रुपमध्ये विशालबद्दल किंवा तनुश्रीबद्दल असं काही वाईट बोलत नाही. फक्त गेम बद्दल बोलतील, अहंकार आहे, थोडा असा वगैरे आहे. परंतु कोणावर असे म्हणतील नाही की ऍक्टिंग करत आहे, हा करत आहे, तो करत नाही. म्हणून टोळीच्या ग्रुपमध्ये आणि काटाच्या ग्रुपमध्ये ना खरंच खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे हे पूर्ण निगेटिव्ह कॅरेक्टर आहेत आणि त्यामुळे हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहेत. हा डिस्कशन झाल्यानंतर त्यानंतर विशाल बसलेला होता सोफ्यावर आणि अनुश्री किचनमध्ये काहीतरी गोड वगैरे काहीतरी बनवत होती. त्यावर राखी चालत चालत आली आणि अनुश्री म्हणते की यार तू विशाल म्हणजे अनुश्री म्हणते तू राखीसोबत बोलत वगैरे नाही का? राखी सुद्धा विशालला म्हणते अरे हा माझ्यासोबत बोलत वगैरे नाही. त्यावर विशालचा मास्टर माइंड प्लॅन सुरू होते. आता त्याला माहित आहे की बोलायला जास्त सध्या शाळेत नाही, काटा ग्रुप मला भाव देत नाहीये, तो माझ्यासोबत फायटिंग होत नाहीये. आता आपल्याकडे एकच नाजूक कडी आहे, ते म्हणजे आपले 10 वर्षाची मैत्रीण राखी सावंत. तिच्याकडून आपण सिंपत्ती कार्ड घेऊन किंवा नाटक करून कसे लोकांचे ओट कमवणे. कारण की सर्वात आखरी मी एकही टास्क खेळू शकत नाही, मी फिनालेचे टास्क खेळू शकत नाही, मी हा टास्क खेळू शकत नाही, मी तो टास्क खेळू शकत नाही, मी फक्त वेल्ला आहे, मी रिकामा बसलेला आहे. परंतु आता महाराष्ट्राच्या एंटरटेनमेंट कसा करू, आखरीच्या हप्त्यामध्ये सिंपत्ती गेम कसा खेळू. आता काल त्याने काय केलं ना, स्विमिंग पूलवर रडारड केलं. आता तो त्याची ऍक्टिंग झाली. आता आज कोणती ऍक्टिंग करू यार, आज कोणत्या ऍक्टिंगच्या हे करू. म्हणजे त्याची पहिली ऍक्टिंग काय होती माहितीये का? दीपाली आणि राखीमध्ये जेव्हा वाद सुरू होता ना फिजिकल, म्हणजे राखी बोलली होती तुझ्या राकेशसोबत अफेअर चालू आहे, तुझा बाहेर पती वगैरे आहे, तेव्हा विशाल आला मधामध्ये आणि विशालने खूप चांगला प्रयत्न केला तिथून सिंपत्ती गेन करायचा आणि माझ्या राखीला पर्सनल वगैरे नको बोलूस, हा वगैरे नको बोलूस, म्हणजे लोकांना वाटणार की विशाल किती दुरुस्त झालेला आहे. त्याचा पहिला गेम. दुसरा गेम आहे, दुसरा नाटक आहे, तो म्हणजे स्विमिंग पूल बसताना मला आई बाबासाठी खेळायचं आहे, मी काय चूक केली, मी हा केली, मी तो केली, त्याचा दुसरा नाटक. आणि तिसरा नाटक आज सुरू झाला. तो राखी माहित आहे राखी कशी आहे, राखीला मस्त किडे असतात, काही ना काही करायचं, काही ना काही. तिला बोरिंग असं नसते ना, मी झोपून राहणार, मग मी चायच पिणार, मग मी बोरिंग डिस्कशन करणार. राखी अशी नसते. राखीला पाहिजे काहीतरी तमाशा व्हायला पाहिजे, काहीतरी मजेदार व्हायला पाहिजे, काहीतरी तिच्यामध्ये किटे 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 काय किंवा काळे असं काहीतरी चालतच असतात. त्यावर विशालला माहित आहे की आता एक काम करून राखी सोबत एक पंगा घेऊन आता मला समजत नाही की विशाल राखी सोबत का बरं बोलत नव्हता. म्हणजे असं काही राखीनं काय केलं नव्हतं, राखी सर्वच होता. विशालचं असं म्हणणं आहे की तू दीपालीला सॉरी म्हटलास, परंतु मला सॉरी म्हटली वगैरे नाही, पण तुला कशाला सॉरी वगैरे म्हणेल ती. आणि तशी पण सर्वांना माहिती आहे की राखी स्वतःहून सॉरी कोणाला म्हणत नाही. तर विशालकडे खूप चांगला चान्स होता की हिला ट्रिगर करून स्वतःला सिंपत्ती कार्ड खेळायचा. म्हणजे महाराष्ट्र तसा पण तर भोवडाच आहे, अजून भोवडा बनणार, अजून विशालला पागल पागल, अजून एवढे लोक त्याला विशालला प्रेस करतच आहेत. म्हणजे तो कितीही चूक केला तरी विशालला प्रेसच करत आहेत. तर अजून अशा गोष्टी करीन तर अजून विशाल तर महाविनर बनून जाईल ना, असा म्हणणं होता. तर विशालचा असा होता की एक काम करते, राखीला चॅलेंज करते, राखी तू मला काही कर रे, पण मी ट्रिगर होणार नाही. मग राखीचे किडे, हो का, मग तू ट्रिगर होणार नाही का, तू काही टाक, तू काहीही कर, तू काहीही कर. म्हणजे असं वाटत होतं ना की म्हणजे असं असते की आपण गाई जवळ जाता, लात मार असं असते की जे जाणून बुजून. आता खूप म्हणतील की प्री प्लॅन वगैरे नव्हता. मला असं वाटतं की प्री प्लॅन पेक्षा हा एक्सपेक्टेड होता. तो राखीला असा म्हणणार आणि राखी असे करणार, हे डेफिनेटली सर्वांना माहित होतं. आणि त्याच रीतीने विशालचा हा कृत्य चालू होता जाणून बुजून करायचा, की राखी माझ्यावर हा घालेल, राखी पाणी फेकेल, राखी तो करेल. राखीचं त्याला माहित होतं की राखी कशी आहे. आता राखीने ना पहिलं पाणी वगैरे फेकलं. मग त्याच्यानंतर तो काय म्हणते, एक काम कर ना, बाटली घेऊन आण, म्हणजे बकेटमध्ये पाणी घेऊन आण. त्याला वाटलं की राखी जाईल आणि बकेटमध्ये पाणी घेऊन ये. मग तिथेच बसता राहिला. तर दुसरा व्यक्ती राहिला असता, त्याला पसंत नाही आलं असतं, तर राखी नको करूस, मला तुझी सॉरी वगैरे नाही पाहिजे, नको करू असं म्हणला असता. तिथंच बसला. मग हळद टाक, मग तिखट टाकायला, मग ते अजून गोळा लोक जमा झाले, राखी नको करूस, राखी नको करूस, राखी नको करूस. आणि तन्वीला सुद्धा समजलं की यार हा विशालचा का चालू आहे, म्हणजे हा इथं बसलेला का बरं आहे ना, का तो तिला आव्हान करत आहे की तू ट्रिगर कर. कारण की सर्वांना माहिती आहे की राखी कशा वृत्तीची आहे, किंवा ती कशी गेम खेळते, किंवा सर्वांना माहिती आहे ती काय काय करू शकते. परंतु विशाल हा जाणून बुजून तिला ट्रिगर करत आहे, इथंच बसलेला आहे, अजून असा म्हणते ते करणारच आहे. आणि मग राकेश आला, रेवा आली, दीपाली आली, तन्वी आली. तन्वीने वगैरे सर्वांनी समजवला राखीला तू नको करूस असे. आणि विशालच्या तन्वीने एक्झॅक्टली विशालला बरोबर म्हटलं की हा तू स्वतःहून नाटक करत आहे, स्वतःहून प्लॅन केलेला आहे सिंपत्ती गेन करण्यासाठी, सिंपत्ती ओट करण्यासाठी, की ते माझ्यावर टार्गेट करत आहे आणि मी चूप बसलेला आहे, म्हणजे मी चांगला दिसणार. डेफिनेटली तोच प्लॅन होता. तन्वीने बरोबर ओळखलं, डेफिनेटली विशालचा तोच प्लॅन होता आणि तो दिसून सुद्धा पडत होता. आता हा सर्व गोंधळ झाल्यानंतर ना
अनुश्री आणि विशाल गार्डनमध्ये बसलेले असतात आणि अनुश्री स्वतः म्हणते विशालला, की "हो, खरंच असा प्री प्लॅन वाटत होता किंवा तू जाणून-बुजून तुला सिंपत्ती पाहिजे किंवा तू जाणून-बुजून तिला ट्रिगर करत होतास कारण की सर्वांना माहिती आहे, की राखी कशी आहे, परंतु जाणून-बुजून तू हा फेक, मग तो फेक म्हणजे जेणेकरून तू चांगला दिसेल किंवा असं असं वाटत होतं, की प्लॅन म्हणजे असा नकली वाटत होता किंवा तू जाणून-बुजून करत आहेस किंवा तिला जाणून-बुजून ट्रिगर करत आहेस असं वाटत होता." अनुश्री खरं बोलते कारण की अनुश्री तिथंच होती, कुकिंग वगैरे करत होती. त्यावर विशाल म्हणते, "ठीक आहे." मग तिथून उठून विशाल दुसरीकडे जाते. म्हणजे विचार करा ना, त्याच्या जवळची एवढी मैत्रीण मतलब टोळीतली खास एवढी मैत्रीण सुद्धा तिला सुद्धा वाटते, की विशालने जाणून-बुजून ट्रिगर केलं किंवा राखीने हा जाणून-बुजूनचा ज्या प्लॅन होता, की सिंपत्ती खेळीन, मग सिंपत्ती भेटेल, मग माझ्यावर हा टाक, माझ्यावर तो टाक वगैरे, वगैरे. मतलब विचार करा अनुश्रीला सुद्धा हे सर्व वाटते, तर अख्ख्या महाराष्ट्राला काय वाटणार? आणि मग तन्वीने वगैरे म्हटलं तर काय वाटणार? म्हणजे विशाल किती खोटा नाटक करत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा जेव्हापासून त्याच्या अंदरची ते शक्ती गेली ना, तेव्हापासून तो रोना-धोना सर्व नाटक, मी खूप चांगला आहे. मग आजचा तो नाटक राखीसोबतचा राखीला ट्रिगर करून राखीला वाईट दाखवणे आणि मी खूप महान बनवणे हा छान प्लॅन होता आणि लिटरली विशाल ह्याची फसला कारण की विशालचा पूर्ण नाटक ना उघड झालेला आहे. आता एक गोष्ट अजून नोटीस कराल ह्यावर ना काटा ग्रुप आहे ना सर्व बसलेला होता आणि सर्वांचं असं म्हणणं होतं, की यार आपण राखीला ना आणि विशालला जास्त एंटरटेन करून नाही कारण की आपण ह्याच्याजवळ जाता की सीरियस करत आहेत. मग यांना वाटते की आपण इम्पॉर्टन्स देत आहोत. मग राखी अजून करते. तर तन्वी सर्वांना म्हणते, की आपण आता गार्डनमध्ये बसून चर्चा करून त्यांना फुल टू इग्नोर करून आणि मग थोड्या वेळानंतर ना सर्व रेवा, दीपाली, राकेश सर्वजण जास्त इम्पॉर्टन्स राखीला देत वगैरे नाही ते का वगैरे करतात आणि मग कट्टू तन्वी स्वतः जाते राखीकडे बोलायला. त्यावर रेवा म्हणते, "हे हिनं आपल्याला सांगितलं होतं ना, की कोणाकडे जायचं वगैरे नाही, राखीला इम्पॉर्टन्स वगैरे द्यायची नाही, त्याच्यासोबत बोलायचं वगैरे नाही, इग्नोर करायचं, मग जेणेकरून ते बंदच करेल वगैरे, वगैरे चीजे आणि ही स्वतः जाऊन तिथं बसली. त्यावर ती स्वतः जाऊन राखीसोबत चर्चा वगैरे करत आहे. त्यामध्ये ना तन्वी खूप स्मार्ट आहे. लिटरली तन्वी खूप स्मार्ट आहे. कारण की तन्वीला माहिती आहे, की यार ह्या प्रसंगामध्ये मी आपला मोका कसा घेऊ शकते. म्हणजे एखादा भांडण होत आहे ना, एखादा भांडण होत आहे, परंतु एखाद्या भांडणामध्ये मी त्यांना एक वेळा शांत केली, विशालला सुद्धा टोकली, राखीला सुद्धा टोकली, सर्वांना म्हटली, की तुम्ही शांत बसा. परंतु स्वतःचा बेनिफिट कसा होईल ह्या तन्वीला डेफिनेटली माहित आहे. आता असे खूप लोक म्हणतील तन्वी म्हणजे तन्वीला माहित आहे, तन्वीला स्ट्रॅटेजी समजते, तन्वीला गेम समजते, की आता हा गरम मुद्दा आहे. ह्या गरम मुद्द्यामध्ये मी थोडासा स्वतःसाठी बेनिफिट घेते, थोडीशी गोष्टी करते. सर्वांना म्हटलं, की राखीला इग्नोर करा आणि स्वतः जाऊन बसली. म्हणजे ते खूप स्ट्रॅटेजिकली आणि तिला माहित आहे, की मी काय गेल्याने, काय दिसण्याने काय होणार. ती थोडी ते पण पूर्ण दिमागानं गेम खेळते. लिटरली तुझे ते पण मॅनिप्युलेटिंग करते लोकांना, की तुम्ही जा नको. मग ती स्वतः जाते. मग स्वतःचा थोडा मोठापणा दाखवते. तिच्यामध्ये आहे तो. तिच्यामध्ये तो गेमची स्मार्टनेस म्हणा किंवा स्वतःचा थोडा इन्क्लुडिंग करणे किंवा स्वतःच्या फाईट कोणाची फाईट असली तर थोडा स्वतःचे 2-3 ज्ञानाचे शब्द देणे किंवा स्वतःच्या त्यातून काही बेनिफिट होईल तो गेन करायचा. तो तन्वीमध्ये लिटरली आजच्या एपिसोडमध्ये फॅक्टर दिसला. लिटरली दिसला. आणि ह्या सर्व गोंधळानंतर फायनली बिग बॉसचा बर्थडे आला. बिग बॉसचा बर्थडे आला आणि ज्या रीतीने त्यांनी डान्स वगैरे केला ना, इकडे एक डान्स, मग तिकडे एक डान्स, मग इकडे एक डान्स, 3 वेळा डान्स केला आणि माझे पूर्ण लक्ष फक्त दीपालीकडे होते. कारण की दीपाली ज्या रीतीने उत्तम डान्स करते ना, आय जस्ट लव्ह इट. ज्या रीतीने तिचा ग्रेस आहे, ज्यावर तिच्या नृत्याचा प्रेम आहे, आय जस्ट लव्ह दीपाली जेव्हा ते डान्स करते. असं वाटतं की तिला आता मोकळी सोडलेलं आहे आणि ते मस्त डान्स करण्यासाठी एवढी एन्जॉय करते ना, आय जस्ट लव्ह. मतलब दीपालीला असं ना वॉच करायला, डान्स करताना बघायला मला खूप आवडते कारण की ती खूप सुंदर डान्स करते. परंतु बिग बॉसने म्हटलं की मी तुमची बुगरी वगैरे खेळली. आता रिअल टास्क सुरू होणार आहे. तिने खरंच खूप इंटरेस्टिंग टास्क आणला आणि खूप वाद होणार आहे सुद्धा ह्या टास्कने. ज्या रीतीने टास्क होता की तुम्ही जिंकल्यानंतर कोणाला तुम्हाला पार्टीमध्ये बोलवायचं नाहीये पहिला आहे आणि कोणाला तुम्हाला टॉप 2 मध्ये बघायचं नाहीये किंवा ते डिझर्विंग नाहीयेत अशा लोकांना 2 लोक डिसाईड करायचे होते की असे कोण 2 लोक आहेत आणि त्यांचे जे फोटो आहेत, त्यांचे जे पार्टी इन्व्हिटेशन आहे त्याला कॅन्सल आउट करायचं होतं आणि अशा रीतीने गेम होता. पहिली अनुश्री आली आणि अनुश्रीने मला वाटलं की रेवाचं नाव घेईल, परंतु तिने राखीचं नाव घेतलं आणि राखीचं नाव घेऊन आय वॉज शॉक. राखीला म्हणते की तू नाटक करत आहेस, तुझी मी खूप रिस्पेक्ट करत होतो, तू खूप मोठा नाव केलेली आहेस, परंतु आता हळूहळू तुझा गेम मला आवडत नाहीये. अशा कारणाने देऊन तिच्या गेम म्हणजे तिची तिकीट वगैरे तिने म्हणजे कट केलं आणि त्यावर राखी खूप सुंदर उत्तर देते, मला तुझ्यापेक्षा मोठी पार्टी करीन, बॉलिवूडचे आर्टिस्ट आणीन वगैरे वगैरे असं खूप काही म्हणते ती. त्याच्यानंतर दुसरा बी इंटरेस्टिंग होता. मला वाटलं की दुसरा रेवा घेईल कारण की रेवासोबत तिची पटत नाही. परंतु तिने तन्वी घेतलं आणि तन्वीला तिने खूप काही अलिगेशन लावलं की तू सिंपत्ती कार्ड खेळते, प्रभूलाच बनवते, प्रभूच आहे सर्व तुझ्या, राकेश बापट आहे असं वगैरे वगैरे. त्यावरती स्वतःला जस्टिफाय करते, चांगल्या रीतीने जस्टिफाय करते की मी प्रभूला स्वतः म्हटली होती की ज्या लोकांसोबत मी डील करत नाही त्यासोबत मी डील करणार नाही, तू जा आणि डील कर, मी करू शकणार नाही, जे माझे दुश्मन आहे ते दुश्मनच वगैरे राहणार. खूप सुंदर उत्तर वगैरे देते. त्यानंतर एक गोष्ट ती स्वतः म्हणते की प्रभू हा माझा लहान भाऊ आहे, त्याच्यासोबत माझी वेगळीच अटॅचमेंट आहे आणि माझा मोठा भाऊ राकेश आहे, दीपाली सोबत माझी तेवढी अटॅचमेंट नाही आहे. ती स्वतः म्हणते की
दीपालीसोबत तिची एवढी अटॅचमेंट नाहीये. आणि असे नाही की ते पहिल्यांदा म्हणत आहे, ती नेहमी रेवासोबत डिस्कशन करताना वगैरे म्हणते की दीपाली ताई मला तेवढी अटॅचमेंट नाहीये दीपाली ताईसोबत आणि दीपालीसोबत नाही अटॅचमेंट आहे. परंतु उद्याच्या एपिसोडमध्ये दीपालीला हेच गोष्ट खूप चुभलेली आहे आणि ह्याच्यावरून दीपाली आणि तन्वीमध्ये खूप मोठा भांडण होणार आहे आणि काटामध्ये दरार पडणार आहे. हा आजच्या एपिसोडमध्ये किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला नक्की दिसेल. परंतु तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.